जय हिंद मित्रांनो, कांगणे सरांच्या विषयाने भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा हा आज आपल्या समोर आला आहे। भारतीय जनता पार्टीनं संविधानाने जे नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलण्यावरच भारतीय जनता पार्टीनं रोख लावलेली आहे। मित्रांनो, मला सांगा, आपल्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम गणराज्य घडविण्याचा, सर्वांना समान न्याय अधिकार देण्याची जी ही उद्देशिका आहे, तर त्या उद्देशिकेलाच या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घाव घातला आहे। कारण ज्या प्रकारे एक संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत, तर यांना संविधान हे मान्यच नाही आणि हे आतापासून नाही, हजारो वर्षापासून जी मनुस्मृतीची गुलामगिरी हा आपला भारत देश करत आला आहे, तर त्यांना हे संविधान संपवून परत मनुस्मृतीच आणायची आहे आणि अशा प्रकारचे हे वागत आहेत। मित्रांनो, खरी हिंदुगिरी काय आहे? माणूस जन्मल्यापासून मरणापर्यंत आणि मरण्याच्या नंतर सुद्धा हे पूजापाठ करणारे पाखंडी ब्राह्मण हे बहुजनांचं आर्थिक शोषण करतात। ही हिंदुगिरी नाही का? अभिषेक करतात, तुमच्या घरामध्ये सुख शांती संपत्ती येईल, ही हिंदुगिरी नाही का? सत्यनारायणची पूजा करतात, ही हिंदुगिरी नाही का? घाटावर आपल्याला सांगतात, आपल्या आप्तजनांचा जर कोणी मृत्यू झाला असेल तर घाटावर त्यांना हे कपडे द्यावे लागतात, चप्पल द्यावी लागते, बूट द्यावी लागते, त्या व्यक्तीने जे जे वापरलं ते यांना द्यावं लागतं, मग हे वर ते स्वर्गात पाठवतात, असं त्यांचं म्हणणं आहे। मग ही हिंदुगिरी नाही का? स्वर्गात पाठवणारे यांचे लगेच दुकानदारांशी ही सांगड घातलेली असते की चप्पलच्या दुकानी चप्पल जाते, कपड्याच्या दुकानी कपडे जातात, काही जण तर सोन्याची शिडी देतात, काही जण चांदीची शिडी देतात। म्हणजे अशा प्रकारची ही लूट, ही हिंदुगिरी नाही का? म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा हे आपला पिछा सोडत नाहीत। हिंदू धर्माच्या नावाखाली जो धर्माचा धंदा मांडून या काही पाखंडी लोकांनी पूजापाठाच्या नादामध्ये बहुजन समाजाला अडकवलं आहे, तर त्या समाजाने आता विचार करायला हवा की आपण कुठे जात आहोत आणि आपण काय करत आहोत। म्हणून आता तरी जागे व्हा, हीच वेळ आहे। जर तुम्हाला बोलण्याचा सुद्धा अधिकार काढून घेतला जात असेल, तर इथून पुढे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुद्धा राहण्याचा अधिकार त्यांना विचारून राहावं लागेल। तुम्हाला सकाळी तुम्ही काय करायचं, कसं वागायचं, घराच्या बाहेर कसं पडायचं, या प्रत्येक गोष्टीवर तुमच्या बंधने येणार आहेत। म्हणून आता तरी सावध व्हा, जागे व्हा आणि खरी हिंदुगिरी ओळखा। पाखंडी ब्राह्मणांनी जे आपल्यावर हजारो वर्षांपासून पूजापाठाच्या नावाने जी ही हिंदुगिरी लादलेली आहे, त्या गुलामीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करा आणि निर्धार करा की इथून पुढे आम्ही बहुजन समाज ही स्वतःची पूजा करायला कशाला लागतो? ब्राह्मण आपल्या घरामध्ये मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपण पूजापाठ करायचा, अभिषेक करायची काय गरज आहे? आपल्याला जे काही श्रद्धा आपली आहे, देवावर जाऊन आपण तेच थोडंसं एक चमचा दही, एक चमचा दूध, तिथं एक लिटर 10 लिटर टाकण्याची काय गरज आहे? मित्रांनो, खऱ्या गुलामगिरीतून बाहेर पडा आणि देशाला एक सक्षम राष्ट्र बनवण्यासाठी आपल्या सर्वांना आत्ताच यांचा धर्माचा सर्वात मोठा जो झरा आहे आर्थिक उत्पन्नाचा, तर आर्थिक उत्पन्न यांना सर्वात मोठा लाभ ह्या धर्माच्या हिंदुगिरीतून होत आहे। म्हणून याच्यावर घाव घाला। मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर एकही रुपया टाकू नका, फक्त देवाला मनोभावे नमस्कार करा आणि तुम्ही वापस फिरा। मग आपण पाहू किती मंदिरामध्ये पुजारी आणि किती मंदिरामध्ये ब्राह्मण हे सेवेसाठी येतात आणि किती त्यांच्यामध्ये भक्ती आहे। तिथं पैशाचा धंदा आहे म्हणून ते तिथं आहेत, हे लक्षात घ्या। शाहू फुले आंबेडकर यांचा मनवणारा महाराष्ट्र, संतांची भूमी असणारा महाराष्ट्र, आज या महाराष्ट्राला फक्त बहुजनांचं, महाराष्ट्रालाच काय तर पूर्ण देशामध्ये ही भारतीय जनता पार्टी आणि RSS हे फक्त यांचं आर्थिक शोषण आणि फक्त सत्ता यावरच फक्त यांचं टिकून आहे। बाकीचा धर्माचा धंदा आपल्या हातात आहे, कशा प्रकारे कमी करायचा। त्यासाठी ह्या अशा हिंदू लोकांपासून, पाखंडी ब्राह्मणांपासून जे पूजापाठाच्या नावावर आपलं आर्थिक शोषण करत आहेत, यांच्यापासून दूर राहा। आणि मित्रांनो, या खराच सारख्यांना जन्माला घालणारे हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या राजकारण्यांचा त्याच्यामध्ये हात आहे। यांना गुन्हेगारीला जन्माला घालणारे हे भ्रष्ट राजकारणी
गुन्हेगार जन्माला घालणारे हे भ्रष्ट राजकारणी आणि भोंदू बाबा जेवढे तुम्हाला या देशामध्ये राज्यामध्ये प्रत्येक गल्लीत तुम्हाला पाहायला मिळतील, शहरात मिळतील, तर यांना जन्माला घालणारे फक्त हे राजकारणी आहेत. कारण त्यांना माहीत आहे की जोपर्यंत आपल्याला सत्तेत टिकून राहायचं आहे तर या मूर्ख समाजाला असंच मूर्ख बनवून, बहुजनांना मूर्ख बनवून त्यांना धर्माचा धंद्यापासून बाहेर निघू द्यायचं नाही. म्हणून महिलांनो, आता तरी लक्षात घ्या की मूल होत नसल्याच्या नंतर अशा भोंदूबाबांचं ऐकून तुम्ही तुमचं चारित्र्य गमवित आहात. आणि विचार करा, जर अशा भोंदूबाबांचं ऐकून जर का तुम्हाला वाटत असेल की बुवा कुठं काही केल्याच्या नंतर आपल्याला जी फलप्राप्ती मिळायची आहे ते मिळेल, तर या अंधश्रद्धेचाच हे लोक असा गैरफायदा घेतात आणि या तुमच्यावरच यांचं पूर्ण जीवन हे बर्बाद होतं नाही. आर्थिक शोषण यामुळेच आपलं होत असतं. म्हणून आज देशातल्या प्रत्येक जागरूक महिलेने आपल्या घरामध्ये कुठलाही भोंदूबाबा किंवा कुठलेही धार्मिक कार्य हे फक्त आपण भोंदूबाबा न येऊ देता हे धार्मिक कार्य हे आपण स्वतः करा. ब्राह्मणाची गरज आपल्याला जन्मल्यापासून मरण्यापर्यंत आणि मेल्याच्या नंतरही कधी नाही. फक्त आपल्याला हे सांगतात की ब्राह्मणांशिवाय तुमचं काही खरं नाही, ब्राह्मण हा देव आहे. ब्राह्मण जर देव आहे तर मग ब्राह्मण पैसे तुम्हाला का मागतो? पुजारी जर देव आहे तर मग तो पैसे तुम्हाला का मागतो? आणि त्याची आर्थिक संपत्ती तुमच्या, आज त्यांच्या पैशाला कुठल्याही प्रकारे इन्कम टॅक्स नाही. तुम्ही केलेल्या सर्व इन्कम टॅक्सचा पैसा, तुमच्या घामाच्या पैशाला इन्कम टॅक्स आहे आणि यांनी केलेल्या भोंदूगिरीला कुठलाही कशाही प्रकारचा इन्कम टॅक्स नाही. म्हणून जागे व्हा आणि संविधान टिकवण्यासाठी आणि या देशामध्ये एक चांगली महासत्ता उदयास आणण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे जे पाहायचं आहे त्याकडे डोळे नीट उघडे करून पहा. जय हिंद, जय भारत.